मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. तर कुसुम सोलार योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी PM कुसुम सोलारसाठी अर्ज केले होते, ते शेतकरी ज्यावेळेस कुसुम बेनिफिशरीमध्ये लॉग इन करत आहेत, त्यावेळेस त्यांना असा पॉपअप मेसेज दाखवत आहे. तर मेसेज कसा आहे, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन ॲक्वायर्ड बाय MSEDCL, प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट सर्कल ऑफिस. असा खूप साऱ्या शेतकऱ्यांना पॉपअप दाखवत आहे आणि याचे स्क्रीनशॉट खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केले आहेत. हा पॉपअप कोणाकोणाला दाखवत आहे, यानंतर काय करायचं आहे, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही की कुसुम बेनिफिशरीमध्ये तुमचा MKID आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला हा असा SMS दाखवत आहे, म्हणजे पॉपअप दाखवत आहे, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन अक्वायर्ड बाय MSEDCL, प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट सर्कल ऑफिस. म्हणजे या अगोदरच आपण पाहिलं होतं की PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत जे काही अर्ज केलेले आहेत, ते अर्ज आता महावितरणकडे वर्ग करण्यात सुरुवात झाली आहे. आणि हे जे आहे PM कुसुम सोलारचं जे पोर्टल आहे, तेही आता MSEDCL म्हणजे महावितरणचं जे कुसुमचं पोर्टल आहे, त्यामध्ये हे दोन्ही पोर्टल एकत्रीकरण करणे सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना हा SMS किंवा पॉपअप दाखवत आहे, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी आता इथं लॉग इन न करता त्यांना काय करायचं आहे, तर PM कुसुम सोलारमध्ये ज्या शेतकऱ्यांना अर्ज भरला आहे, त्यांनी इथं कुसुम महाऊर्जा.com बेनिफिशरी इथं तुमचा MKID पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तो पॉपअप दाखवणार आहे. म्हणून तुम्हाला आता इथून पुढं इथं लॉग इन करायचं नाही, तर तुम्हाला लॉग इन करायचं आहे kusumbeneficiary.mahadiscom.in/beneficiary. म्हणजे महाडिस्कॉमच्या बेनिफिशरी लॉग इनमध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे. इथं तुम्हाला MSID आणि पासवर्ड टाकावा लागेल. ज्या आता शेतकऱ्यांचे ॲप्लिकेशन जे आहेत ते महावितरणनं अक्वायर केलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे गेलेले आहेत, त्यांना त्यांचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे म्हणजेच MSID जो आहे तो SMS करण्यात आलेला आहे आणि त्याचसोबत त्याचा पासवर्डही SMSमध्ये सांगितलेला आहे. पासवर्ड तुमचा डिफॉल्ट 1 2 3 4 5 6 असणार आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर MSID तो तुम्हाला SMS केला जाईल आणि तो SMS आल्यानंतरच तुम्हाला इथं तुमचा MSID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचा आहे. तुम्ही अर्ज कुसुम बेनिफिशरीमध्ये आता लॉग इन न करता तुम्हाला इथं कुसुम बेनिफिशरी लॉग इन करून पाहायचं आहे आणि तुमच्या अर्जाची स्थिती इथून तुम्हाला पाहून घ्यायची आहे. तर ज्या शेतकऱ्यांना आता असा पॉपअप दाखवत आहे, युअर ॲप्लिकेशन हॅज बीन अक्वायर्ड बाय MSEDCL, प्लीज कॉन्टॅक्ट युअर नियरेस्ट सर्कल ऑफिस. म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो आता कुसुम मेडाकडून महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला आता महावितरण बेनिफिशरीमध्ये लॉग इन करून तुमच्या अर्जाची स्थिती पाहिजे आहे. त्यासाठी तुम्हाला MSID आणि पासवर्ड लागेल, तो तुम्हाला SMSद्वारे कळवला जाईल. आता या दोन्ही पोर्टलचं एकत्रीकरण सुरू आहे. ज्यावेळेस या पोर्टलचं एकत्रीकरण होईल, त्यावेळेस पुढची जी प्रोसिजर आहे ते तुम्हाला महावितरणच्या पोर्टलद्वारे करायची आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. ज्यांना हा असा पॉपअप दाखवत आहे त्यांनी घाबरून जायचं नाही. त्यांचा जो अर्ज आहे तो महावितरणकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यांना त्यांच्या जवळील सर्कल ऑफिसलाही भेट देण्याची गरज नाही, कारण या पोर्टलचं एकत्रीकरण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती लॉग इनमध्ये दाखवणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.